कृषी विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर 15 एप्रिलपासून शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलाय। राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतलाय आणि याचा शासन आदेश 11 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आलाय। परंतु अजूनही अनेक खेड्यापाड्यांमध्ये या प्रकल्पाविषयीची माहिती व्यवस्थित पोहोचलेली नाहीये। हा फार्मर आयडी कसा काढायचा, त्यासाठी काय काय आवश्यक आहे, त्याची नोंदणी कुठे आणि कशी करायची याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। शेतकऱ्यांना खाली दिलेल्या या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करता येईल। ऑनलाईन प्रक्रिया अवघड वाटत असेल तर त्यांच्यासाठी गाव पातळीवर महसूल विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबवली जाते। या मोहिमेत शेतकऱ्यांचा आधार क्रमांक त्यांच्या 7/12 उतारासोबत जोडण्यात येतं। त्यानंतर त्यांची ॲग्रीस्टॅक योजनेत मोफत नोंदणी करण्यात येते। फार्मर आयडीसाठी जवळच्या नागरी सुविधा केंद्र, ग्राम महसूल अधिकारी किंवा कृषी सहाय्यक किंवा ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता। फार्मर आयडीसाठी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक लिंक असलेला मोबाईल नंबर, पॅन कार्ड, शेतजमिनीचा खातं क्रमांक, बँक पासबुक, जन्म दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहेत। अचूक डेटा भरला जातोय का हे सुनिश्चित करण्यासाठी नोंदणी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं महत्त्वाचं आहे। फार्मर आयडीसाठी आधी अर्जदाराची पात्रता निश्चित करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहितीचं व्हेरिफिकेशन केलं जातं। त्यानंतर शेतकरी ओळखपत्र तयार केलं जातं आणि ते शेतकऱ्यांना दिलं जातं। या फार्मर आयडीचे फायदे अनेक आहेत। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, पीक विमा कार्यक्रम आणि किसान क्रेडिट कार्ड यांसारख्या विविध केंद्रीय आणि राज्य योजनांचे फायदे वारंवार व्हेरिफिकेशन न करता सहजपणे घेता येऊ शकतात। त्याचप्रमाणे बियाणं, खतं, यंत्रसामग्री आणि इतर शेतीविषयक गोष्टींसाठी अनुदान थेट हस्तांतरित करणं शक्य होतं। त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर आणि पारदर्शक आर्थिक मदत मिळते। ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल झाल्यामुळे कागदपत्रांचं काम कमी होतं। त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयांमध्ये वारंवार प्रत्यक्ष भेटीची आवश्यकता नसते। त्यामुळे कर्ज मंजुरी आणि इन्शुरन्स क्लेम सारख्या प्रक्रिया जलद होतात। त्याचप्रमाणे पीक विम्यात नाव नोंदणी करणं सोपं होतं, ज्यामुळे शेतकऱ्यांना हवामान, कीटक किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण मिळतं। बँका आणि वित्तीय संस्था शेतकऱ्यांच्या ओळखपत्रांचं तसंच व्हेरिफिकेशन करू शकतात, ज्यामुळे कृषी कर्ज आणि पत सुविधा प्रदान करण्याची प्रक्रिया जलद गतीने होते। आता सर्व शेतकऱ्यांसाठी हे ओळखपत्र बंधनकारक आहे का, असा तुमचा सवाल असेल तर त्याचं उत्तर होय असं आहे। सर्व शेतकऱ्यांना हे ओळखपत्र बनवणं आता बंधनकारक करण्यात आलंय, तरच त्यांना सरकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे। ज्यांच्याकडे अद्याप शेतकरी आयडी नाही त्यांना PM किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी यांसारख्या योजनांचा लाभ मिळणार नाही। या दोन योजनांद्वारे पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 12,000 रुपये मिळतात। जर हे आयडी कार्ड नसेल तर कदाचित ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही। यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो। फार्मर आयडी विषयीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही TV9 मराठीच्या वेबसाईटला भेट देऊ शकता।